आणि बातमी पुण्यात नाही, पुण्यातल्या गंगाधाम चौक परिसरातनं अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला। व्यंकटेश्वर अमृततुल्य या फ्रँचायझीकडनं एक्सपायरी झालेला बनमस्का त्याची विक्री होत होती। बेस्ट बिफोर 29 एप्रिल असं लिहिलेलं होतं त्यावर, मात्र तो 28 एप्रिललाच खराब झालेला होता असा आरोप होतोय। चव वेगळी वाटली, ग्राहकाने तपासणी केली आणि सगळा प्रकार समोर आलाय। कर्मचाऱ्यांकडून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर आली, काही होणार नाही अशी प्रतिक्रिया देण्यात आली। कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि मग फ्रँचायझीकडनं ही चूक मान्य करण्यात आली। पॅकेटवर उत्पादन तारीख नमूद नसल्याचा देखील आरोप होतोय। पदार्थ किती दिवस टिकतो याबाबत काही स्पष्टता नाहीये। बनमस्का नेमका कधी तयार झाला याबाबत अनिश्चितता आहे आणि ग्राहकांची अरेरावी सुद्धा करण्यात आली। नंतर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे। तुम्ही आता 29 नंतरचे प्रोडक्ट तुम्ही देता लोकांना, अहो तर मग ते द्यायचं ना तुम्ही। तुम्ही एक्सपायर झालं का विकलं कस्टमरला? अहो तुम्ही विकलं कस्टमरला एक्सपायर झालं प्रोडक्ट, मग ते तुम्ही मान्य करा ना। लिहून द्या मला मिस्टेक झाली म्हणून। मी तुम्हाला मगाशी विचारला, तुम्ही काय म्हणले आजच्या दिवस चालतोय तो, असं तुम्ही मगाशी बोलले। मी 3 वेळा म्हटले तो कंपनीचा माझा म्हणता 12 वाजता फोन चालू आहे, त्याचं काय म्हणणं आहे की दुपारी 1 नंतर ते वापरता कामा नये। तो बोलतोय ना लिहिला बेस्ट बिफोर पाहिजे होतं। तुम्ही सांगता बेस्ट बिफोर म्हणजे 29 पर्यंत चालतं, 28 पर्यंत त्याची व्हॅलिडिटी संपते। तुम्ही लोकांना विकू नका चुकीचे प्रोडक्ट। कस्टमर काय 20-25 साठी येतात तो तुमच्याकडं, लाजा वाटला पाहिजे तुम्हाला। एक्सपायर झालं प्रोडक्ट विकताय तुम्ही आणि उलटा कस्टमरला सांगता पैसे परत दिले। अहो पण आम्ही खाल्लं, उद्या आम्हाला काय झालं तर काय करणार ना? तुमचा 15 रुपयाचा बिझनेस, तुमचा 15-20 साठी कोण येतं का इथं कस्टमर? नेक्स्ट टाइम से तुम्हारा गलती है, वो तुमने ध्यान रखना चाहिए। कस्टमर को गलत चीज दे रहे हो। मॅडम मैं आपको पूछने आया था, आपने क्या त्यांचं असं म्हणणं होतं की त्या प्रोडक्टची एक्सपायरी 28 तारीख, ह्याचा अर्थ म्हणजे कालच झालेली होती आणि तसा प्रोडक्ट त्यांना मुळात विकण्यासही परवानगी नाही। परंतु त्यांनी का विकला हे त्या कंपनीच्या व्यक्तीला माहिती नव्हतं। त्याच्यानंतर मी कंपनीच्या जो कस्टमर केअर नंबर दिला होता त्यांच्याशी पण 2-3 वेळा बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यानंतर मला असं जाणवलं की फ्रँचायझी ओनर आणि जो कंपनीचा कस्टमर केअर नंबर होता ह्यांच्यातच आपसातमध्ये वादविवाद झाला। परंतु ह्याच्यामध्ये कस्टमरचं नुकसान होतंय, कस्टमरच्या जीवाशी खेळ खेळले जात आहेत आणि हेच ते व्यंकटेश्वर अमृततुल्यची फ्रँचायझी गंगाधामची मला असं वाटतं की इथे असणाऱ्या सर्व प्रोडक्टचं इन्स्पेक्शन होणं गरजेचं आहे, जेणेकरून इथले कुठल्याही व्यक्तीला किंवा त्याच्या जीवास धोका होता कामा नये। मी ह्याची तक्रार FDIला देखील करणार आहे।